तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा लुट रहा। मी शिल्पेटामध्ये टायपची कॉम्पिटिशनची हेड आहे आणि माझी कॉम्पिटिशन ही देहूवाड्यांनी म्हणजेच की पुणे येथे होते. याची कॉम्पिटिशन माझी एका मुलासोबत होती. तो मुलगा आसामचा होता. म्हणजे माझं तिथे पोचूनच की आसामचा मुलगा आहे आता बांधून द्यायचं. पण नाही, मला बाबाचं एक म्हणजे बाबाचं नेहमी एक कळवं आठवते की बाबा नेहमी म्हणायचे मला, बाई तुला स्टेटस नाही ठेवायचं, तुला स्वतःचं स्टेटस बनवायचं. जे की म्हणजे नेहमी त्यांचं ते वाक्य मला नेहमी वाटतं की म्हणजे मला मी जिथे उभी आहे माझं श्रेय ही मी माझ्या आई वडील व माझे शिक्षक श्री गंगाधर जाधव यांना देते. माझे एक आसामचे मुलं त्याचं नाव प्रतीक्षा होतं. त्याची म्हणजे फाईट होती माझ्यासोबत. त्यांनी 3 राऊंडमध्ये मला हे केली, पॉईंट दिले. माझे 3च पॉईंट आले होते तरी मी त्याला हारून आपल्या महाराष्ट्रात क्रीडा आणले. माझी विनंती आहे की आपल्या मुलांना संधी द्या. ते संधीचं सोनं तुम्हाला करून दाखवते. त्यांच्यातलं पोटेन्शियल तुम्ही दाखवू नका. त्यांच्यात जी ऊर्जा आहे ती दाखवू नका. जसं आज यांनी गोल्ड आणि सिल्वर आणलं तसेच तुमचे पण मुलं गोल्ड आणि सिल्वर आणतील. ते कुठल्याही क्षेत्रात असू शकतात. जरुरी नाही की ते क्रीडा क्षेत्रातच असेल, कुठल्या शैक्षणिक क्षेत्रात असू शकतं, राजकीय क्षेत्रात असू शकतं. अनेक क्षेत्र आहेत आपल्या भारतात. त्यामुळे तुम्ही त्यांना संधी द्या ही मी विनंती करते आणि माझे 2 शब्द संपते. माझी महिलांना आणि पुरुषांना एकच विनंती आहे. महिलांना असतो महिलांना माणसाला घडवण्यापेक्षा मुलांना घडवा. शिवाजी घडवा तसा शिवाजी महाराज जिजाबाईने शिवाजी घडवला तसा महिलांनी सुद्धा आपल्या मुलांना लक्ष द्यायचं. माणसाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी चालते. पण आजकालच्या महिला काय करतात, नवऱ्यालाच घडवतात. दुर्लक्ष करा आणि शिवाजी घडवा, जिजामाता घडवा. आपला हा महाराष्ट्र खूप उसळता. नारायणराव गोरे हे गोल्ड आणि सिल्वर मेडल मूर्तीच्या पुढे दोघे घेऊन आले. अभिमान वाटतो. सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सुरू अनेक क्षेत्र आहेत आपल्या भारतात. त्यामुळे तुम्ही त्यांना संधी द्या ही मी विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. आपल्या गावातल्या शाळेला ग्राउंड उपलब्ध होईल हे काम त्याच्यामधनं होणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्या इथं अभ्यासाला चालना मिळाली पाहिजे.